श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. मातेची इच्छापूर्ती, काशीयात्रा इत्यादी. श्री गणेशाय नमः. लहान वयात संन्यास घेऊ नको असे आईने सांगितल्यावर नरहरी आईला म्हणाले, आई, तू मला थांबायला सांगतेस, पण देह किती काळ जगेल याची शाश्वती काय? देह आणि वैभव अनित्यच असते. जो चिरंजीव असेल त्याला तुझा उपदेश योग्य आहे. अहोरात्र क्षणोक्षणी आयुष्य संपून जात असते, म्हणून धर्मकार्य पूर्ववयातच करावीत. उथळ पाण्यात जसा मासा निश्चित राहू शकत नाही, तसाच माणूस भविष्यकाळाच्या भरवशावर राहत नाही. सूर्य अतिशय वेगाने जातो तसेच आयुष्य सरत असते. अळवाच्या पानावर पाणी जसे ठरत नाही तसे जीवन टिकून राहत नाही. जन्म आणि तिथे मृत्यूही आहे. पिकलेले पान वृक्षावरून जसे खाली पडते तसा देह दुर्बल झाला की पडतो. व्याजाने पैसे कर्जाऊ देणारा जसे दिवस मोजीत असतो तसाच यम हा दिवस मोजीत असतो. नद्या जशा सागरात जाऊन मिळतात त्यांचे पाणी परत फिरत नाही, तसेच गेलेला काळ परत येत नाही. जे वेळच्या वेळी पुण्य करीत नाही त्यांचा जन्म फुकट गेल्यातच जमा होतो. सुसर प्राण्याला पकडते तसे म्हातारपण माणसाला पकडून खात असते. म्हणून तरुणपणातच आत्मप्राप्ती करावी. जो यमाला प्रिय होऊ इच्छितो त्याने धर्माचा आळस करावा. आई वीज चमकते व नष्ट होते तसे आयुष्य सरते. जाईचे फूल फुलता फुलता कोमेजण्याची वेळ येते, तसेच आयुष्य क्षणजीवी असते. तू मला अडवू नको. तेव्हा माता म्हणाली, तू 4 पुत्र होतील असे भविष्य सांगतोस, पण माझ्या वेड्या मनाचा त्यावर विश्वास बसत नाही. आम्हाला आणखी 1 पुत्र होऊ दे, मग मला वाटले तर तू जा. माझा शब्द मोडून तू जर गेलास तर मी प्राण देईन. तू आमच्या कुलदैवतासारखाच आहेस. तू वचन सत्य कर. त्यावर नरहरी हसून म्हणाले, आई, माझे वचन खोटे होणार नाही. तुला आणखी 1च नव्हे तर 2 पुत्र होतील आणि मगच मी घर सोडून जाईन. या गोष्टीलाच 1 वर्ष लागेल. तेव्हा आता निश्चित राहा. 7 वर्षाचे ते नरहरी असे निर्धाराने बोलले. त्यांचे वेदांचे अगाध ज्ञान पाहून पंडितही चकित होत असत. त्यांच्याकडे वेद शिकण्यासाठी विद्यार्थी येऊ लागले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. पुढे त्यांची माता गरोदर राहिली आणि 9 महिने पूर्ण होऊन तिला जुळे पुत्र झाले. नरहरींच्या वाचनाप्रमाणे 1 वर्षात 2 मुलगे झाले. त्यानंतर आणखी 3 महिने झाले. आता 1 वर्षाची मुदत संपली होती. नरहरी मातेला म्हणाले, आई, वर्ष झाले, आता मला निरोप द्यावा. तुला यापुढे यथाकाळ आणखी 2 पुत्र होतील व त्यानंतर 1 कन्या होईल. सर्व अपत्ये सुखी, ज्ञानी, दीर्घायू व तुम्हाला संतोष देणारे होतील. त्यावर माता म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. आम्ही यापुढे काही बोलू शकत नाही. आम्हाला तुझे सत्य स्वरूप कळत नाही. मायेच्या मोहाने आम्ही वेढलेले आहोत. तुला अज्ञानाने आमचा पुत्र म्हणून समजलो. कधी कधी रागावलो, कठोर बोललो. जेवणाची, झोपण्याची कधी कधी आबाळ केली असेल, कंटाळा केला असेल, तुला कडेवर घ्यायला हवे असताना टाळाटाळ केली असेल. तू आमच्यावर राग धरू नको. तू तारक आहेस, देव आहेस. शिवांची प्रदोषकाळी पूजा केली, ती फळास आली, ती तुझ्या रूपाने. आता आमची काय गती? आम्हाला भवसागराच्या पार न्यावे, आमचा उद्धार करावा. तू जन्म घेऊन माझे जीवन पवित्र केलेस. तू आम्हाला यापुढे कोणत्या स्थितीत ठेवशील? तुझे दर्शन होणार नसेल तर आम्ही कसे जगू? नरहरी मोठ्या प्रेमाने व विवेकाने म्हणाले, तुमच्या मनात ज्या ज्या वेळी माझे स्मरण होईल त्यावेळी मी तिथे उपस्थित होईन. तुम्ही श्रीमंतीत व सौख्याने जीवन जगाल. कसलीही कमतरता पडणार नाही. 2 पुत्र व 1 कन्या आणखी तुम्हाला होईल. त्यांचेही जीवन सुखात जाईल. शंकराच्या पूजेच्या पुण्याईने मी 30 वर्षांनी तुम्हाला पुन्हा भेटेन. आता मी बद्रिकावनात जाणार आहे. असे म्हणून नरहरी अर्थात नृसिंह आईवडिलांचा निरोप घेऊन निघाले. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी नगरातील लोकांची रीगच लागली. लोक उलटसुलट बोलू लागले. कुणी मुलाच्या नाण्याचे कौतुक केले तर कुणी अज्ञानाने त्यांच्या आईवडिलांना कठोर मनाचे म्हटले. कुणी म्हणाले, हे ईश्वरी अवतारच आहेत, त्यांना मनुष्य कसे म्हणता येईल? लोक मागे राहिले. नगरवेशीपर्यंत मातापिता निरोप देण्यासाठी गेले. तेव्हा नरहरींनी श्रीपाद यतींच्या व भगवान दत्तांच्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. तेव्हा मातापितांनी त्यांना आलिंगन दिले आणि चरणी दंडवत घातले. मुलगा पुढे निघाला. मातापिता स्वतःच्या घरी परत आले. नरहरी बद्रिकाश्रमाकडे जाणार होते. ते काशीपर्यंत गेले व तेथेच काही काळ राहिले. तेथे ज्यांनी योगाभ्यास केला, खडतर तप केले, त्यांचे तेज, तप, अभ्यास, वेदशास्त्रांचे ज्ञान पाहून काशीतील श्रेष्ठ पंडित चकित झाले. ह्या वयात लहान म्हणून त्याला आशीर्वाद द्यावा तर ज्ञानाने कितीतरी श्रेष्ठ आहे, त्याला तर वंदनच करायला हवे. अशा द्वंद्वात ते पडले. तेव्हा त्यांनी जर संन्यास घेतला तर आपोआप तो सर्वांना वंद्य होईल व त्याचे सर्व ज्ञान वैराग्य इतरांनाही मिळत राहून संन्यास धर्माचा जो लोभ झाला आहे व संन्याशांना या कलियुगात जी निंदा सहन करावी लागते ती टळेल. संन्यास परंपरा पुन्हा उजळून निघेल वगैरे सांगोपांग विचार करून त्या शास्त्रपंडितांनी व श्रेष्ठांनी नरहरींनी संन्यास घ्यावा असे त्यांना सुचवले.
पुढील कार्याचा विचार करून नरहरींनी कृष्ण सरस्वती नामक ज्ञानी वृद्ध संन्यासी शिष्यांकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. सिद्धमुनींनी एवढे सांगितले तेव्हा नामधारकांनी विचारले, नरहरी हे दत्तज्ञांचे अवतार होते, ते स्वतःच गुरु होते, मग त्यांनी दुसरा गुरु का केला? सिद्ध म्हणाले, राम हे विष्णूचे अवतार होते, तरी त्यांनी वशिष्ठांना गुरु केले. कृष्ण हे विष्णूचे पूर्ण अवतार होते, पण त्यांनी सांदीपनींना गुरु केले. तसेच इथे आहे. नामधारक म्हणाले, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची मूळ परंपरा कोणती? सिद्ध म्हणाले, त्यांचे मूळ गुरु शंकर, त्यानंतर विष्णू, त्यांचे शिष्य ब्रह्मदेव, त्यांचे शिष्य वशिष्ठ, वशिष्ठांचे शिष्य शक्ती, त्यांचे पराशर, त्यांचे व्यास, येथून शुक व शुकमुनींचे शिष्य गौडपादाचार्य, यांचे शिष्य गोविंद, त्यानंतर शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, बोध ज्ञानगिरी, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य म्हणजेच विद्यातीर्थ, मळयानंद, देवतीर्थ सरस्वती, सरस्वती यादवेंद्र व त्यांचे शिष्य कृष्ण सरस्वती होय. ते ज्येष्ठ संन्यासी होते व लोक त्यांना फार मान देत असत. नरहरींचे संन्यासाश्रमातील नाम नृसिंह सरस्वती असे दिले गेले. त्याच नावाने ते प्रख्यात झाले. संन्यास घेतल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी काशी येथेच अनेकांना ज्ञानदान केले. तेथून ते अनेक शिष्यांसह बद्रिकाश्रमाकडे गेले. पण तत्पूर्वी अनेक पवित्र क्षेत्रे पाहत व तीर्थयात्रा करत त्यांनी गंगासागर संगम पाहिला. तेथून गंगेच्या किनाऱ्याने प्रयाग क्षेत्री ते गेले. त्या क्षेत्रात असताना माधव नावाचे एक ब्राह्मण त्यांना येऊन भेटले. ते त्यांचे शिष्य झाले. त्यांनी त्यांचे नाव माधव सरस्वती असे ठेवले. त्यावर त्यांची विशेष कृपा होती. सिद्ध पुढे म्हणाले, नामधारका, अशा प्रकारे नृसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य झाले. पुढे आणखी गुरुचरित्र ऐका. 12वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.